की मुंबई सोडून दिल्लीला नको वाटतं जायला, तर ज्यांना जे आता नवीन अनेक जण आहेत की जे मुंबई सोडून महाराष्ट्र सोडून दिल्लीमध्ये येतील, तर त्यांना तुम्ही काय टिप द्याल, काय टिप्स द्याल, काय केलं ते पाहिजे सगळे त्यांनी? कर्तृत्ववान आहेत आणि कॅपेबल आहेत आणि दिल्लीत आल्यानंतर ते नक्कीच दिल्लीशी ऍडजस्ट होतील आणि दिल्लीमध्ये महाराष्ट्राचं नाव मोठं करतील आणि चांगलं कार्य करतील असं मला विश्वास आहे. आता शेवटचा प्रश्न की आत्ताचं राजकारण हे फार अनिश्चित झालेलं आहे, तर तुम्ही तुमच्या भविष्याच्या राजकारणाकडे कसं बघता? तुमच्या मनामध्ये अनिश्चितता त्याचं सावट कुठं अस्वस्थ करतं का? तुम्ही हा चांगला प्रश्न विचारला. राजकारण अनिश्चित आहे हे गोष्ट खरी आहे, पण भविष्य याचा मी कधी विचार करत नाही. माझी अवकाद आणि हैसियतपेक्षा मला खूप जास्त काम मिळालेलं आहे आणि मला शांतपणे झोप लागते. मी रोज काल रात्री हॉटेलमध्ये सगळ्या परिवार जेवायला गेलो होतो. मला एकाने विचारलं इंटरव्ह्यूमध्ये की तुम्ही कशाचा विचार करता? म्हणलं रोज सकाळी रात्री मी 11-12 वाजता जेव्हा झोपायला जातो मला माझ्याकडचा पंडित विचारतो, "चल कल नाश्ते में क्या करना है?" तेव्हा मी त्याला एक कागद दिलाय, त्याच्यात सांगतो काय कर आणि रात्री कुठे जेवायला जायचं याचा विचार करतो. मी खुश आहे, आनंदी आहे. भविष्याचा 1% विचार करत नाही. परमेश्वराने आणि पक्षाने जे दिलं ते माझ्या अवकाद आणि हैसियतपेक्षा खूप जास्त मिळालं. आपण काम करत राहावं, चालत राहावं. समाजाकरता, देशाकरता आपलं घर परिवार सांभाळून जेवढं जास्तीत जास्त चांगलं काम करता येईल तेवढं करावं आणि जे लोक भविष्याचा विचार करतात ते अस्वस्थ होतात. जे लोक समाधानी होत नाहीत, त्यामुळे मी समाधानी आहे आणि समाधानी राहायचं असेल तर भविष्याचा विचार कधीच करू नये असा माझा मंत्र आहे. त्याप्रमाणे मी चालतो. मी खुश आहे. मला कशाची चिंता नाही. नाही नितीनजी, महाराष्ट्राच्या नाही देशाच्या